बाहेर छान असा पाऊस पडत आहे आणि मला काहीतरी खमंग असं खावंसं वाटलं, म्हणून मी इथे मस्त खमंग असे मसूर डाळीचे वडे बनवलेले आहेत. तर त्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. सुरुवात करूया रेसिपीला. मी इथे 1 कप मसूर डाळ घेतलेली आहे. ती 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकून 2 तासांसाठी ती डाळ भिजत ठेवलेली आहे. 2 तासानंतर डाळीतून पाणी काढून घ्यायचं, डाळ पूर्ण निथळून घ्यायची व्यवस्थित आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे जिरे टाकून ही डाळ आपल्याला थोडी जाडसर अशी वाटून घ्यायची आहे. डाळ वाटताना मी 2 चमचे पाणी टाकलेलं होतं, जास्त पाणी टाकायचं नाही. नंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, हळद, 2 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे बारीक कट केलेल्या, आलं लसूण पेस्ट आणि कांदा कापून टाकलेला आहे. थोडासा ओवा हातावर चोळून घेतलेला आहे, तो देखील टाकला आणि आता हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये मी थोडी वरून कोथिंबीर देखील टाकलेली आहे आणि कोथिंबीर देखील ह्या पिठामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची. तर गॅसवर मी तेल तापत ठेवलेलं आहे आणि हातावर असे चपटे वडे बनवून घ्यायचे. हे वडे आता तेलामध्ये सोडून छान असे सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे. याच्यामध्ये तुम्ही हिरवी मिरचीऐवजी लाल मसाला देखील टाकू शकता. तर खमंग असे वडे आपले आता तयार झालेले आहे आणि आता आपण हे काढून घेऊया. तर तुम्हाला रेसिपी ही कशी वाटली? आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.